नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये वर्गमूळ काढणे, आपलं वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक चालू होतं मित्रांनो। त्यातला आज दुसरा भाग आपण चालू केलेला आहे बघा। दुसऱ्या भाग मध्ये आज आपण शिकणार आहे वर्गमूळ काढणे। पहिल्या भाग मध्ये आपण काय शिकलोय? वर्ग काढणे 1 ते 1000 पर्यंत शिकलोय मित्रांनो। बघा अनंत पर्यंत पण काढता येतात, पण आपल्याला आता लगेच पोलीस भरती व्हायचं मित्रांनो। आपल्याला याच्यामध्ये पीएचडी करायचं नाही, म्हणून मी तुम्हाला बघा जेवढे कामी आहे तेवढे शिकवलंय आता सध्या। अनंत पर्यंत कसं काढायचं त्याचं एक वेगळं व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये तुमचं टाइम वेस्ट झालं तरी चालेल, पण आता आपलं कामाचं आपण शिकतोय मित्रांनो। बघा वर्गमूळ काढणे म्हणजे काय हे समजून घ्या। आता वर्ग काढणे आपण बघितले, जसे की मित्रांनो 1 चा वर्ग किती मित्रांनो, आपण कंसात म्हणजे वर्गमूळ चिन्हात लिहितो तो 1, म्हणून आपण याला काय लिहितो तो 0,1। बघा याला 2 चा वर्ग काय लिहितो तो 0,4। हे काय आहे मित्रांनो? वर्ग संख्या आहे, वर्ग संख्या। हे पण काय आहे मित्रांनो? वर्ग संख्या आहे। आता याचं वर्गमूळ, आता 0,1 चं वर्गमूळ किती म्हणलं तर तुम्ही किती म्हणणार आहे मित्रांनो? 1। 0,4 चं म्हणजे 4 चा वर्गमूळ किती म्हणलं तर किती म्हणणार आहे मित्रांनो? 2। जसे की मी म्हणलो 3 चा वर्ग किती, मग तुम्ही किती लिहिणार आहे? 9। 0,9 किंवा 9। मग 9 चं वर्गमूळ किती म्हणलं तर किती म्हणणार आहे मित्रांनो? 3। आता हे काढायला आपण शिकू मित्रांनो। बघा तुम्हाला हे शिकत असताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असावे। कुठले? बघा मी तुम्हाला या अगोदर शिकवलेलं होतं की 1 साठी आणि किती 9 साठी। बघा मित्रांनो 1 आणि 9 साठी काय येतोय मित्रांनो? शेवटी वर्गमूळात 1च येतोय। मग मला सांगा मित्रांनो 2 व 8 साठी, 2 व 8 साठी वर्गमूळात शेवटी काय येतोय मित्रांनो? 4 येतोय बघा शेवटी। 3 व किती 7 साठी काय येतोय मित्रांनो? बघा वर्गमूळात येतोय किती 9। मग 4 व 6 साठी वर्गमूळात शेवटी काय येतोय मित्रांनो? इथं 6 येतोय। मग 5 साठी वर्गमूळात डायरेक्टली शेवटी काय येतोय मित्रांनो? 25। आता 0 साठी वर्गमूळात काय येतोय मित्रांनो? बघा 2 0। ह्या गोष्टी तुम्हाला आठवण ठेवायचे मित्रांनो। बघा 1 आणि 9 दिलं तर काय येणार आहे? बघा शेवटी 1 आणि 9 असेल तर तुम्ही कशाचा वापर करणार आहे? 1 आणि 9। बघा वर्गमूळात म्हणजे शेवटी 4 असेल तर काय करणार आहे मित्रांनो? 2 आणि 4 चं। बघा शेवटी 9 असणारी संख्याचं वर्गमूळ काढा म्हटलं तर शेवटी काय घेणार आहे? 3 आणि 7। शेवटी 6 असणाऱ्या संख्याचं वर्गमूळ काढा म्हटलं तर काय घेणार आहे मित्रांनो? 4 आणि 6। मग शेवटी 25 असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढा म्हटलं तर काय घेणार आहे मित्रांनो? 5। आणि शेवटी 2 0 असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढा म्हटलं तर काय घेणार आहे? 0 मित्रांनो। हे झालं याचं। आता तुम्हाला कमीत कमी बघा 1 ते 30 पर्यंत वर्ग संख्या पाठ म्हणजे पाठच पाहिजे मित्रांनो। जर पाठ नसेल तर पाठ करून घ्या मित्रांनो। आता डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करू। हे एवढं लिहून काढा मित्रांनो। आता आपण त्या प्रश्न घेणार आहे कसे, पण त्या अगोदर एक गोष्ट शिकू मित्रांनो। तुम्हाला नैसर्गिक संख्या माहिती आहे का? नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? मग सांगा नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होते? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे कुठपर्यंत आहे मित्रांनो? अनंत आहे, कधी संपतच नाही। पण आता तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, बघा एक मी सांगितलो इथं 7 घेतलो, 7 ला मी गोल केलोय। मी म्हणलोय 7 च्या समोरील संख्या, 7 च्या समोरील संख्या म्हणजे मित्रांनो इकडच्या संख्या का मित्रांनो? जसे की 6 5 4 3 2 1 हे 7 च्या समोरील संख्या झाले मित्रांनो। हे काय झाले? समोरील संख्या। मी म्हणलो 7 नंतरच्या संख्या, 7 नंतरच्या संख्या म्हणजे हे का मित्रांनो? बघा 7 च्या नंतरच्या संख्या 8 9 10 11 12 असं 13 असं पुढे जाते। हे काय मित्रांनो? नंतरच्या संख्या। बघा हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो। समोरची म्हणजे इकडची संख्या, नंतरची म्हणजे इकडची संख्या। आता आपल्याला एक प्रश्न घ्यायचा आहे मित्रांनो। मी घेतलो बघा, काय घेऊ? इथं घेतले 729 वर्गमुळात दिले आणि बरोबर किती म्हणले मित्रांनो? बघा तुम्हाला मी शिकवतोय पहिला, नंतर आपण प्रश्नाकडे जाणार आहे। बघा तुम्हाला पाठ पण असेल हे कितीचं वर्ग आहे, पण मला सांगा मित्रांनो वर्गमुळात 729 बरोबर किती म्हणजे याचं वर्गमूळ सांगा म्हणलंय। मग तुम्ही आता मला सांगा मित्रांनो, हे शिकल्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी मी बेसिक सांगितलंय। शेवटी 9 दिलेले मित्रांनो, 9 दिले तर याला काय करा? 9 ला गोल करा।
मग 9 साठी काय करणार मित्रांनो, इथं 2 घर लिहा. किती? 2 घर. मग या घरामध्ये एक संख्या लिहा आणि या घरामध्ये एक संख्या लिहा मित्रांनो. 9 आहे या घरात, शेवटी काय येणार आहे मित्रांनो, 9 साठी काय तो पहिली संख्या तर 3 येते या घरात आणि या घरात किती येते मित्रांनो, 7 येते. बघा 3 नाही तर 7 शेवटी संख्या येणार आहे. बघा शेवटचे 2 अंक लिहिलो का, 3 आणि 7. 3 आणि 7 हे 2 अंक होते म्हणून इथले काय करा मित्रांनो, 2 घर बंद करून टाका, म्हणजे बाद करून टाका. आता मला सांगा मित्रांनो, 7 आहे इथं, याला गोल करतोय मी आता. 7च्या पुढील पूर्ण, बघा पूर्ण वर्ग संख्या. 7च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या. बघा इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं उदाहरण घेतलेलं. बघा 6 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, 5 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, पण 4 ही काय मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून इथं वर्गमुळात किती लिहिणार, 4. मग याला बाहेर काढा, याचं उत्तर किती येणार मित्रांनो, 2. 4चा वर्गमूळ किती, 2. आता हे 2 काय करा मित्रांनो, इथंही लिहून काढा आणि इथंही लिहून काढा. बघा आपल्याकडे 2 उत्तर मिळाले, एक तर 23 मिळालं, एक तर 27 मिळालं मित्रांनो. मग आपलं उत्तर एकच पाहिजे आपल्याला. बघा मी म्हणले 2 नंतर येणारी संख्या. बघा 2 नंतर म्हणजे इकडं ना मित्रांनो, बघा हे 2 आहे, याच्या नंतर येणारी फक्त संख्या म्हणलोय. 2 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो, 3. मग 2 गुणाकारामध्ये 3 करा मित्रांनो. 2 त्रिक 6. बघा 2 त्रिक किती आलं, 6. आता इथपर्यंत आला मित्रांनो, इथून थोडस पुढे बघा, थोडं प्रॅक्टिस केलं की 100% जमते. बघा 7 ही गोल केलेली संख्या आहे. बघा आता काय विचारायचे प्रश्न, बघा इथं 7 ही संख्या 6 पेक्षा मोठी का लहान, तुम्ही सांगा मित्रांनो. 7 ही संख्या मोठी, 6 पेक्षा मोठी का लहान, मोठी. म्हणून 23 मोठं का 27 मोठं, 27 मोठं. म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे, 27. बघा इथली संख्या यापेक्षा मोठी असेल तर मोठा उत्तर, इथली संख्या यापेक्षा लहान असेल तर लहान उत्तर. म्हणून याचं उत्तर काय असणार मित्रांनो, 27. लगेच अजून एक प्रश्न घेतो. बघा मित्रांनो लिहून काढा, तुम्ही लिहून काढा. एक प्रश्न मी इथं घेतो. बघा मी म्हणलोय तुम्हाला आता, बघा इथं 784 घेतो मित्रांनो. 700 किती मित्रांनो, 84. 784 घेतलं मित्रांनो. शेवटी काय मित्रांनो, बघा शेवटी काय आहे इथं, 4 आहे. 4 साठी शेवटचे 2 अंक मगाशी बघितले मित्रांनो, काय काय येतो, बघा 2 येतो आणि किती येतो मित्रांनो, 8 येतो. 4 साठी काय येतो, 2 आणि 8 येतो. यांना बॉक्स करून टाका. आपले इथं 2 अंक मिळाले मित्रांनो, या 2 संख्येला बाद करा. आता आपणच म्हटलं बघा, 7च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या काय येणार आहे, 4 येणार आहे. 5 ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही, 6 पण होणार नाही. बघा 7 हे काय होणार आहे, पूर्ण वर्ग संख्या होणार आहे. म्हणून इथं 4 काय करायचं, याचं वर्गमूळ घ्यायचं. किती मित्रांनो, 2. मग इथं पण 2 लिहून काढा, इथं पण 2 लिहून काढा. पण आपल्याकडे 2 उत्तर तयार झाले, एक तर 22, एक तर 28. आपल्याला एक उत्तर पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहे, 2 नंतर येणारी संख्या काय, 3. इथं 4 असतं तर इथं 5, इथं 6 असलं तर इथं 7, इथं 8 असेल तर इथं 9, 10 असेल तर 11. असंच गुणाकार करायचंय. या दोघांचं गुणाकार किती मित्रांनो, 6 आलं. मग मला सांगा, वर्गमुळातील संख्या 6 पेक्षा मोठी का लहान, मोठी. म्हणून उत्तर काय असणार आहे मित्रांनो, 28. बघा 22 पेक्षा 28 मोठा आहे, म्हणून उत्तर काय, 28. समजलंय मित्रांनो. अजून एक प्रश्न घेतो, लगेच आपण पुढे जाऊ. बघा तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगतोय. बघा मी तुम्हाला एक प्रश्न इथं घेतोय. मी म्हणलो आता इथं काय घेऊ आपण, बघा सोपं घेऊ, तुम्हाला समजेल तसं. 361. बघा 361 आहे आणि वर्गमूळ काढा म्हटलंय मित्रांनो. बघा शेवटी काय आहे, 1. शेवटी 1 आहे तर मला सांगा मित्रांनो, 1 साठी तुमचे 2 अंक कोणते येणार आहे, बघा 1 आहे आणि दुसरा काय येतो मित्रांनो, 9. 9च्या वर्गाच्या स्थानी शेवटच्या स्थानी 1 येतो आणि 1च्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतो, 1 येतो. आता इथं 2 अंक मांडले म्हणून याला बंद करून टाका. आता 3 आले मित्रांनो. 3च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या बघा कोणती आहे. बघा 3च्या पुढील 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, पण काय आहे मित्रांनो, 1 ही वर्ग संख्या आहे. म्हणून 1 लिहिला मित्रांनो. 1 चं वर्गमूळ बाहेर काढा, याचं उत्तर 1. 1 चं काय येतो, 1च येतो मित्रांनो. 1 आलंय. इथं पण 1 लिहा आणि इथं पण
1 लिहा मित्रांनो। आता 11 आणि 19 हे दोन आपल्याकडे काय पर्याय आलेत, पण आपल्याला एक पर्याय उत्तर करायचं आहे बघा। आता 1 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो, 1 नंतर येणारी काय आहे 2 आहे, म्हणून इथं गुणाकारात किती करा 2 बघा, बे 1 बे नाहीतर 1 दोन्ही 2 2 आले मित्रांनो यांचं गुणाकार। आता काय करा, वर्गमुळातील संख्या या 2 पेक्षा मोठी आहे का लहान आहे, ही राहिलेली 3 बर का, 3 ही संख्या 2 पेक्षा मोठी का लहान, मोठी, म्हणून यामध्ये 11 मोठा आहे का 19, 19 मोठं आहे मित्रांनो, म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे 19। आता तुम्हाला समजलं असेल, मी याच्यावर आता प्रश्न घेतो आणि प्रश्न कसे विचारले जातात आपण बघू मित्रांनो। चला, प्रश्न कसे विचारले जातात आपण बघणार आहे बघा। विचारले 1156 चा वर्गमूळ किती बघा। पहिलं तर या संख्येला असं मांडणी करून घ्या मित्रांनो, 1156 शेवटी किती आहे मित्रांनो 6। आपण बघितलेले 6 साठी 2 अंक आपल्याला शेवटी काय भेटणार आहे मित्रांनो बघा, 4 आणि किती मित्रांनो 6। मग यांना बॉक्स करा बघा, यांचं आलं तुमचं उत्तर 4 आणि 6, इथं 2 अंक लिहिले म्हणून 2 अंक बाद करा। आता राहिले किती मित्रांनो 11। 11च्या समोरील पूर्ण वर्ग संख्या किती असणार आहे मित्रांनो 9। मगाशी सांगितले तुम्हाला बघा, 10 पूर्ण वर्ग संख्या नाही, तुमचं नंतर किती 9 येणार आहे। मग 9चं वर्गमूळ किती मित्रांनो 3। मग 3 पहिले इथं लिहून काढा बघा, 3 आणि 3 दोन उत्तरे मिळाले आपल्याकडे 34 आणि 36, पण आपल्याला एक उत्तर सांगायचंय, म्हणून 3 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो 4, 4 त्रिकोण 12, याला गोल करून ठेवा। मला सांगा, वर्गमुळात असणारी संख्या ह्या 12 पेक्षा मोठी आहे का लहान आहे, लहान आहे, म्हणून उत्तर आपलं काय 34 का 36 मित्रांनो, तुमचं 34 होणार आहे। 34 ही लहान संख्या आहे, समजलं मित्रांनो, याचं उत्तर काय येणार 34, लिहून काढा। लगेच आपण दुसरा प्रश्न आहे बघा, 1089 चा वर्गमूळ किती मित्रांनो बघा। तुम्हाला विचारले 1089, ती संख्या इथं लिहून काढा मित्रांनो, किती आहे 1089, शेवटी आहे 9, 9 साठी आपण मगाशीच बघितले शेवटी 2 अंक काय येणार आहे मित्रांनो बघा, इथं येणार आहे 1 आणि काय सॉरी 1 म्हणतोय मित्रांनो 3 येणार आहे 3, 3 चा वर्ग 9 आणि कितीचा वर्ग 7 चा वर्गामध्ये 49 येतो। 3 आणि 7 आले मित्रांनो। आता काय करा, 2 अंक लिहिले म्हणून याला बंद करा, यांना आपण काय करू गोल करून घेऊ बघा। इथं 10 आहे, 10च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या काय 9 ना मित्रांनो, याचं वर्गमूळ काढा किती 3, मग इथं पण 3 लिहा आणि इथं पण 3 लिहा, उत्तर आले 33 आणि 37। आपल्याला एक उत्तर हवंय, मग काय करा, गुणाकारामध्ये पुढील संख्या 4, 4 त्रिकोण 12 बघा। इथं वर्गमुळातील संख्या या 12 पेक्षा लहान आहे का मोठी आहे, लहान आहे, म्हणून आपलं 33 लहान का 37 लहान मित्रांनो, 33 लहान आहे, म्हणून काय करणार आहे 33 हा उत्तर बरोबर देणार आहे। पुढचा प्रश्न बघू, लिहून काढा। तिसरा प्रश्न आहे बघा, 1521 चा वर्गमूळ किती मित्रांनो बघा। 1500 कितीचं 21, मग मला सांगा मित्रांनो 1521 मध्ये शेवटी काय आहे 1 आहे, मग मला सांगा याला वर्गमूळ करा तुम्ही बघा। 1 साठी काय काय येतोय मित्रांनो बघा, 1 साठी येतो स्वतः 1 आणि काय येतोय मित्रांनो 9। आता हे 2 संख्या आपल्याला मिळाले, यांना असंच ठेवा, इथून काय करा मित्रांनो याला बंद करा। मग मला सांगा 15च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या काय मित्रांनो 14 नाहीये, 13 नाहीये, 12 नाही, 11 पण नाही, 10 पण नाही, 9, मग 9 आहे। 9चं वर्गमूळ घ्या मित्रांनो किती 3, मग हे 3 इथं पण मांडा आणि इथं पण मांडा, झाले किती 31 आणि 39। आपल्याला एक उत्तर पाहिजे, मग मला तुम्ही सांगा मित्रांनो, एक उत्तर काढण्यासाठी 3 नंतर येणारी संख्या काय 4, मग या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो किती 12। मग मला सांगा वर्गमुळातील संख्या 12 पेक्षा लहान आहे का मोठी आहे, मोठी आहे, म्हणून 31 का 39, 39 मित्रांनो, ठीक आहे, लिहून काढा। पुढचा प्रश्न बघू लगेच। चौथा प्रश्न आहे बघा, 2304 चा वर्गमूळ किती, काय करायचंय मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलंय बघा, शेवटी किती आहे मित्रांनो 4 आहे। 4 साठी काय येणार आहे मित्रांनो बघा, तुम्ही लगेच समजून घ्या, 4 साठी काय येतो 2 आणि 8 मित्रांनो, हे शेवटचे अंक आले, इथं तुम्ही थांबा मित्रांनो, यातले 2 अंक तुम्ही बाद करा। 23च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो 16, मग 16 आहे, याचं वर्गमूळ किती मित्रांनो 4, मग हे 4 इथं पण मांडा आणि इथं पण मांडा मित्रांनो, मग आलंय काय आता 42 आणि 48 उत्तर आले। आपल्याला एक उत्तर पाहिजे, म्हणून काय गुणाकारात 5 करा, या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 20 येतो। मग मला सांगा ही वर्गमुळातील ही संख्या राहिली ना मित्रांनो 23, ही संख्या 20 पेक्षा मोठी का लहान,
मोठी आहे म्हणून उत्तर काय असणार आहे मित्रांनो तुमचं 48. ठीक आहे, लिहून घ्या, लगेच पुढे जाऊ. मित्रांनो पुढील 5वा प्रश्न आहे बघा, 9801 चा वर्गमूळ किती. पहिलं तर बघा तुम्ही काय करणार आहे, ही संख्या लिहून घ्या 9801. शेवटी काय आहे मित्रांनो 1 आहे. 1 साठी काय काय येते तुम्हाला माहिती आहे, शेवटी बघा 1 स्वतः येतो आणि काय येतोय मित्रांनो 9 येतो. आता काय करा, यांना तुम्ही गोल करून टाका किंवा बॉक्स करू शकता, दोन्हीपैकी काही करा. बघा याला बंद करा, मग 98 राहिले बघा मित्रांनो. 98 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे 81. 81 चं वर्गमूळ किती मित्रांनो 9. मग हे 9 उचला आणि इथं लिहा. 91 झालं आणि हे किती झालं मित्रांनो 99 झालं. दोन पैकी आपल्याला एक पर्याय उत्तर द्यायचंय. मग 9 नंतर येणारी संख्या काय मित्रांनो 10. मग सांगा 10 9 90. आता इथं राहिले किती मित्रांनो 98. बघा वर्गमूळातील संख्या 90 पेक्षा मोठी आहे का लहान आहे, मोठी आहे मित्रांनो, म्हणून इथं मोठं उत्तर म्हणजे काय 99 याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघू, लिहून काढा मित्रांनो. चला पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, 84 64 चा वर्गमूळ किती. घाबरायचं बिलकुल नाही मित्रांनो, ही संख्या काढायची आहे का आपल्याला, लिहून घ्या. किती आहे 84 64. शेवटी आहे 4. 4 मुळे काय काय येतोय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. बघा 4 साठी येतो 2 आणि किती 8. मग यांना लिहून घेतले तुम्ही. मग इथं 2 अंक बाद करा. 84 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो. बघा 84 च्या पुढील येणारे 64. कितीचं वर्गमूळ आहे मित्रांनो, ह्याचं वर्गमूळ आहे 8. मग इथं पण 8 लिहा मित्रांनो आणि इथं पण किती 8 लिहा. दोन पर्याय आले 82 आणि 88. आपल्याला एक पर्याय पाहिजे. 8 नंतर येणारी संख्या किती मित्रांनो 9. 8 9 72. बघा 72 गुणाकार झाले. आता मला सांगा मित्रांनो वर्गमुळात आहे 84. बघा वर्गमुळातील संख्या 72 पेक्षा मोठी का लहान मित्रांनो, मोठी आहे ही संख्या यापेक्षा, म्हणून उत्तर काय 88 हा बरोबर होईल. ठीक आहे, आता लिहून काढा. पुढचं आपण 5 अंकी, आतापर्यंत 4 अंकाचा बघत होता, आता 5 अंकाचा आपण उदाहरणे बघू मित्रांनो. आता 7वा प्रश्न आहे बघा, 11236 चा वर्गमूळ किती मित्रांनो. घाबरायचं काही नाही, या संख्येला आता वर्गमुळात तुम्ही टाका मित्रांनो. किती 11236. शेवटी काय आहे मित्रांनो 6. यासाठी 2 अंक खाली मांडा. पहिलं 2 अंक काय येणार मित्रांनो 6 साठी 4 आणि स्वतः 6. यांना गोल करून टाका. आता मला तुम्ही सांगा मित्रांनो, इथं बघा 1 2 अंक लिहिले म्हणून फक्त 2च अंक काय करायचे बाद करायचे. राहिले किती मित्रांनो 112. 112 च्या पुढील पूर्ण वर्ग कितीचा आहे मित्रांनो 100च आहे. बघा तुम्ही चेक करून. मग ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि याचं उत्तर किती येतो मित्रांनो 10 येतो. बघा याचं उत्तर आलं 10. हे 10 इथं लिहून काढा मित्रांनो. इथं 10 आणि इथं 10. एक संख्या मिळाली 104, दुसरी संख्या मिळाली 106 मित्रांनो. आता हे 10 आले, याच्या पुढची संख्या घ्या. किती मित्रांनो 11. बघा गुणाकारात 0 आलं तर पहिलं 0 मांडा म्हणलोय. 11 1 11. किती आलं मित्रांनो 110. आता 110 ला काय करायचं बघा मित्रांनो, या वर्गमुळातील 112 ही संख्या 110 पेक्षा मोठी आहे का लहान आहे मित्रांनो. याच्यापेक्षा ही दिसायला पण मोठी आहे, किमतीने पण मोठी आहे, म्हणून उत्तर आपलं मोठं असणार म्हणजे 106 उत्तर याचं होईल. दुसरा प्रश्न, पुढील प्रश्न आहे बघा 12769 चा वर्गमूळ किती. तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, पहिली ती संख्या वर्गमुळात लिहून काढा. किती आहे 12769. मग शेवटी काय आहे मित्रांनो इथं 9 आहे. 9 साठी 2 अंक घ्या. काय काय घेणार आहे तुम्ही मित्रांनो. बघा 9 साठी 3 येतो शेवटी आणि 9 साठी काय येतं मित्रांनो 7 येतो 7. मग यांना गोल करा. मग तुम्ही मला सांगा आता मित्रांनो, इथं 2 संख्या गोल केल्या म्हणून याला 2 ला कॅन्सल करा. राहिले किती मित्रांनो 127. या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती येत आहे मित्रांनो. बघा पाठ असेल तर 125 आणि याचा वर्गमूळ किती मित्रांनो 125 चा वर्गमूळ किती आहे कोण सांगणार तुमच्यापैकी. बघा 12 चा वर्ग 100 किती आहे मित्रांनो, सॉरी 125 कसं मित्रांनो 121 येईल मित्रांनो. सॉरी 225 ते घनमूळ येते. माझ्या डोक्यामध्ये ते घनमूळ चाललंय त्यामुळे ते घनमूळ लिहिलो. बघा 121 येणार किती मित्रांनो 11. बघा 12 मला काय वाटलं 225 आहे आणि माझ्या डोक्यामध्ये ते घन चालू होतं म्हणून ते घन लिहिलं मित्रांनो. ठीक आहे, किती आलं मित्रांनो याचं 11. 11 आले. इथं पण 11 लिहा आणि इथं पण 11 लिहा. एक संख्या आली 113, दुसरी संख्या आली 117. आता एक उत्तर सांगायचंय. 11 च्या नंतर येणारी संख्या काय मित्रांनो 12. आता तुम्हाला गुणाकार आला पाहिजे. बघा 11 चा पाढा येतो सांगा. 11 दोन्ही 22. हातचे किती मित्रांनो 2. 11 1 11. 11 2 किती मित्रांनो
13. मग आली संख्या काय, गुणाकार किती आलं 132. बघा 127 ही संख्या 132 पेक्षा लहान का मोठी मित्रांनो, लहान आहे, म्हणून उत्तर पण काय असणार आहे, लहान संख्या म्हणजे 113 मित्रांनो. अजून एक प्रश्न घेतो आणि पुढे आपण निघून जाऊ मित्रांनो. प्रश्न आहे बघा 44,944 चा वर्गमूळ किती मित्रांनो. तुम्हाला काय करायचंय बघा, इथं समजून घ्या, हे 4चं काय काय लिहिणार मित्रांनो तुम्ही, 2 आणि शेवटी काय 8 लिहिले. 8 लिहिले मित्रांनो, यांना गोल करा. मग यातले दोन संख्या तुम्ही बाद करून टाका. राहिले किती मित्रांनो, 449. आता तुम्हाला याच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या माहिती पाहिजे मित्रांनो. काय आहे या पुढील पूर्ण वर्ग संख्या 441. कितीचं वर्गमूळ आहे मित्रांनो, याचं वर्गमूळ किती 21. 21 काय करणार आहे मित्रांनो, बघा इथं पण 21 मांडा आणि इथं पण 21 मांडा. मग दोन उत्तर काय मिळाले, 212 आणि 218 मित्रांनो. मग आता 21 गुणाकारामध्ये किती करणार मित्रांनो, 22. आता या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो. गुणाकार केल्यावर बघा तुम्हाला 21 पाडा येत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही काय करणार आहे मित्रांनो, 21 गुणाकारामध्ये 22 करणार आहे, पण आपण इथं पाडा म्हणू. बघा मित्रांनो, बघा 21 1 21, 21 दोन्ही किती मित्रांनो 42, 42 किती मित्रांनो 2, हातचे किती 4. मग 21 दोन्ही किती मित्रांनो 42, 42 अधिक 4 किती मित्रांनो 46. मग उत्तर किती आलं 462. मग आता मला तुम्ही सांगा मित्रांनो, हे जे 462 आले आणि इथं राहिले 449. बघा 449 ही संख्या 462 पेक्षा मोठी का लहान मित्रांनो, लहान आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 212 मित्रांनो. समजलं असेल तर एक प्रश्नाचं मी तुम्हाला इथं प्रश्न देतो सोडून, आणि याच्यानंतर एक दोन प्रश्न देतो, तुम्ही घरी सोडवा मित्रांनो. 10वा प्रश्न आहे बघा, हे एक प्रश्न मी तुम्हाला सोडून देतो, याच्यानंतर ना आपल्याला पुढे जायचंय मित्रांनो. बघा काय दिले, 1,10,889 चा वर्गमूळ किती मित्रांनो. तुम्हाला काय करायचं, ही संख्या पहिलं इथं लिहा मित्रांनो. बघा थोडीशी मोठी संख्या आहे, 6 अंकी संख्या आहे मित्रांनो. बघा 1,10,889. मग शेवटी काय आहे मित्रांनो 9. 9 साठी काय येतोय तुम्हाला 2 अंक. बघा 3 येतो आणि काय येणार आहे मित्रांनो 7 येतो. हे 2 अंक शेवटचे अंक आपल्याला मिळाले, म्हणून इथून 2 शेवटचे अंक बाद करा मित्रांनो. बघा आता राहिले 1,100 किती मित्रांनो. बघा 1,108. याच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या किती असणार आहे मित्रांनो. बघा याच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या किती आहे 1,089. बघा तुम्ही चेक करून बघा 1,089 हे येणार आहे, हे 1108 आहे मित्रांनो. बघा याचा वर्गमूळ आता तुम्हाला काढावा लागेल. बघा वर्गमूळाचा पण वर्गमूळ काढावा लागेल बरं का. मग आता याच्यामध्ये शेवटी काय आहे मित्रांनो 9 आहे. 9 साठी काय येणार आहे 3 आणि 7 परत त्याच्यावानीच. बघा याच्यानंतर ना मित्रांनो इथं 2 अंक बाद करा. याच्या पुढील पूर्ण संख्या किती 9. 9चं उत्तर किती येतो मित्रांनो 3. 3 इथं पण लिहा आणि इथं पण लिहा. एक उत्तर आले 33 आणि 1 37 मित्रांनो. ठीक आहे, आता आपल्याला त्याचं उत्तर द्यायचंय बरं का, त्यामुळे हे काढतोय. मग 3 गुणाकारामध्ये 4 करा, झाले किती 12. बघा 10 ही संख्या 12 पेक्षा मोठी का लहान, लहान, म्हणून 33 उत्तर आलं. मग हे 33 इथं पण मांडा मित्रांनो आणि इथं पण मांडा. झाले किती 333 आणि 337 हे उत्तर आले, पण आपल्याला एक उत्तर पाहिजे. इथं आले किती मित्रांनो. बघा इथं आले आपलं 33. मग 33 गुणाकारामध्ये किती करणार आहे मित्रांनो 34. बघा याचं आपल्याला आता काय काम नाही, याचं उत्तर आलं तर 33 गुणाकारामध्ये 34 करणार. आता बघा तुम्हाला गुणाकार येत नसेल तर मी म्हणलं मोठी संख्या आपण असं गुणाकार करू. बघा 3 गुणाकारामध्ये 34 गुणाकारामध्ये 33 असंही करताय. बघा याचं किती होणार आहे 3 चोक 12, हातचे 3 त्रिक 9 किती मित्रांनो 10. मग याचं उत्तर बघा, या 3चं याच्या बरोबर गुणाकार 102 आले, याचं पण 102च येणार मित्रांनो. याच्यासाठी 1 0 इथं मांडून टाका आणि 102 असं लिहून टाका 201 आणि यांची बेरीज करा मित्रांनो. सांगा 2 2 1 1 11 किती मित्रांनो 22. मग मला तुम्ही सांगा इथं लिहा 11 22 म्हणजे 1,122 आणि इथं राहिले किती मित्रांनो. बघा 1,108. 1,122 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणून उत्तर आपलं काय येणार आहे मित्रांनो 333. हा उत्तर अगदी बरोबर होणार आहे. एक प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला देतो, ते तुम्ही सोडवा आणि आपण पुढे जाऊ मित्रांनो. 11वा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सोडा मित्रांनो. बघा खूप चांगल्या पद्धतीने ही बॅच चालू आहे, शेवटपर्यंत जावा. 100% तुमचे मार्क वाढतील, गणिताचे फिक्स मार्क येतील मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, चला आजचा पुढील मुद्दा आहे बघा वर्गमुळात शेवटी 25 असताना वर्गमूळ काढणे कसं समजून घ्या. बघा शेवटी 25 दिसले ना मित्रांनो एकदम सोपं असतं. बघा कसं, मी तुम्हाला एक उदाहरण दिलो, थोडक्यात विचार करा. तुम्हाला म्हटलं वर्गमुळात 25 बरोबर किती,
25चं उत्तर किती येणार मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे सर आम्हाला काय एवढं पण भोळं समजले का आम्हाला येतोय की 5 मग येतंय मित्रांनो तुम्हाला आता लगेच आपण पुढे जाऊ तुम्ही भोळे नाही तुम्ही हुशार आहात बघा आता मी तुम्हाला म्हटलंय मित्रांनो बघा वर्गमुळात दिलोय 225 बरोबर किती किती मित्रांनो 225 बरोबर किती आता तुम्ही याचं उत्तर सांगा मित्रांनो कसं सांगणार बघा वर्गमुळात किती आहे मित्रांनो 225 बघा शेवटचा अंक काय आहे मित्रांनो शेवटचा अंक आहे 25 मग 25 साठी काय लिहिणार 5 आता राहिले 2 मित्रांनो 2 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती 1 1 चं वर्गमूळ किती मित्रांनो 1 मग इथं मला सांगा उत्तर किती आलं 15 बघा आता इथं 2 संख्या तयार होणार नाही जसे की 4 साठी 2 व 8 येत होते 1 साठी 1 व 9 येत होते तसं इथे येणार नाही फक्त इथं आठवून ठेवायचं शेवटी 25 असेल तर काय येणार 5 येणार हे तुम्ही डोक्यात ठेवा मित्रांनो याच्यावरचे आता प्रश्न आपण लगेच तयार करू बघा मित्रांनो तुम्हाला इथं लगेच शिकवतो मी बघा इथं तुम्हाला 3 प्रश्न दिलोय ज्याचे शेवटी काय मित्रांनो 25 आहे आणि 25 आहे बघा डायरेक्ट उत्तर कसं लिहू शकता बघा 25 साठी किती लिहिणार मित्रांनो फिक्स तुम्ही 5 ठेवायचं बघा 25 साठी किती लिहिणार मित्रांनो फिक्स 5 ठेवायचं बघा 25 साठी किती लिहिणार मित्रांनो फिक्स 5 ठेवायचं बघा हे आलं तुमचं हे 25 काम याचं संपलं बघा 25चं काम संपलं 25चं काम संपलं मित्रांनो बघा आता राहिले 2 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो वर्गमुळात 1 मग याचं वर्गमूळ किती मित्रांनो 1 उत्तर किती आलं तुमचं 15 मगाशी सांगितलं तुम्हाला बघा इथं 6 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो 4 चं वर्गमूळ किती मित्रांनो 2 उत्तर आलं 25 बघा इथं 12 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो 9 मग 9 चं तुम्हाला उत्तर किती येणार आहे वर्गमुळात म्हणजे वर्गमूळ किती येणार आहे 3 म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं 35 आता हेच तुम्हाला समजून घ्यायचंय अजून 3 प्रश्न घेतो लगेच हे तुम्ही लिहून घ्या अजून 3 प्रश्न आहे बघा शेवटी 25 असणार आहे बघा शेवटी 25 आहे तर याच्यासाठी काय घेणार मित्रांनो 5 12 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो 9 चं उत्तर किती येतं मित्रांनो इथं 3 मगाशी पण आपण 35 बघितलोय का ठीक आहे बघितलं असेल तर परत झालंय रिपीट ठीक आहे 35 आला मित्रांनो बघा इथं तुम्हाला मला सांगा मित्रांनो शेवटी 25 आहे यासाठी काय घेणार आहे 5 याला बंद करून टाका 20 च्या पुढील वर्ग संख्या काय मित्रांनो 16 मग 16 चं वर्गमूळ किती मित्रांनो 4 उत्तर किती आलं 45 इकडे या मित्रांनो बघा इथं 25 साठी काय घेणार आहे 5 आणि इथं 72 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो बघा 64 आणि 64 चं वर्गमूळ किती मित्रांनो 8 उत्तर किती आलं 85 बघा या पद्धतीने यांचं उत्तर तुम्ही काढू शकता मित्रांनो आणि आता तुम्हाला मी 5 शेवटी असताना तुम्ही 5 अंकी 6 अंकी बघा फक्त तुम्हाला समोरचं वर्ग संख्या पाठ असावी मित्रांनो ठीक आहे पाठ करून ठेवा तुम्हाला 100% कामी येणार आजचा पुढील मुद्दा आहे बघा वर्गमुळात शेवटी 2 0 4 0 6 0 8 0 बघा वर्गमुळात शेवटी 2 0 असलं 4 0 असलं 6 0 असलं 8 0 असलं किंवा 10 0 असलं बघा मित्रांनो 2 0 असलं तर खाली घ्यायचंय 1 0 4 0 असलं तर बघा याला 2 ने भाग दिलं तर किती येतो 1 येतो तुम्ही म्हणाल सर 0 ला 2 ने भाग दिलं तर 0 येते की बघा याचे अर्धे करायचे 1 0 याचे 4 चे अर्धे किती मित्रांनो 2 0 आणि 6 चे अर्धे किती मित्रांनो 3 0 आणि 8 चे अर्धे किती मित्रांनो 4 0 हे तुम्हाला बघा हे वर्गमुळात असेल वर्गमुळाच्या बाहेर काढताना 1 0 हे वर्गमुळात असेल बाहेर काढताना 2 0 हे वर्गमुळात असेल बाहेर काढताना 3 0 बघा 8 0 वर्गमुळात असेल बाहेर काढताना त्याचे अर्धे किती मित्रांनो 4 0 आता याच्यावर उदाहरण आपण लगेच बघू मित्रांनो चला बघा उदाहरण कसं विचारले जातील तुम्हाला बघा मी म्हणलोय 4900 चा वर्गमूळ किती बघा 4900 चा वर्गमूळ किती हे पहिला प्रश्न समजा मित्रांनो शेवटी किती शून्य मित्रांनो शेवटी आहे तुमचे 2 0 उत्तर काढताना किती लिहिणार 1 0 2 0 गेले मग 49 राहिले 49 पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो 7 मग हे 7 ने आणि इथं उत्तर सांगा मित्रांनो किती 70 हे आलं तुमचं उत्तर किती मित्रांनो 70 ठीक आहे आता मला तुम्ही सांगा मित्रांनो हे पहिला प्रश्न झाला मी दुसरा लिहितो बघा 121 आणि इथं 2 0 लिहिलोय आणि उत्तर किती
म्हणलं बघा, वर्गमूळ किती. मग शेवटी 2 शून्य आहे तर किती शून्य मित्रांनो, 1 शून्य. 121 चा वर्गमूळ किती आहे मित्रांनो, 11. हे 11 घ्या आणि इथं लिहून टाका, उत्तर किती आलं 110. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न मी द्यायचा प्रयत्न केलो तर काय, 324 आणि याच्या बरोबर 4 शून्य लावले मित्रांनो. बघा 3 किती आहे, 32,40,000. बघा 32,40,000 याचं उत्तर तुम्ही सांगा म्हणलंय. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला करायचं काय समजून घ्या. बघा इथं तुम्हाला करायचं काय, 4 शून्य आहे तर किती घेणार मित्रांनो, 2 शून्य. बघा 2 शून्य आणि हे 324 कितीचं वर्गमूळ आहे मित्रांनो, 18चं. बघा इथं किती लिहिणार, 18. म्हणून तुमचं उत्तर किती आलं, 1800. हे तुम्हाला समजून घ्यायचं होतं मित्रांनो. याच्यामध्ये बघा 4 शून्य असेल तर 3 शून्य कसं घेतात, अजून एक घ्या म्हटलं तरी घेतो. बघा एक नंतर मी 1 2 3 4 5 6 7 8 शून्य लावलंय मित्रांनो. याचं उत्तर काढा म्हणले, वर्गमुळात दिले तुम्हाला. आता मी सांगितलंय का नाही मित्रांनो, किती 8 शून्यचे निम्मे किती मित्रांनो, 1 2 3 4 4 येणार मित्रांनो. मग 1 राहिले का, 1चं वर्गमूळ स्वतः 1 आहे. 1 हे पूर्ण संख्या वर्ग संख्या बनते, म्हणून याचं किती मित्रांनो 1. म्हणजे उत्तर किती आलं, 10,000. हे तुम्हाला समजून आलं असेल. या पद्धतीने आजचा हा मुद्दा आपलं संपलं की वर्गमूळ कसे काढतात मित्रांनो. ठीक आहे. आणि आजचं लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा मित्रांनो. बघा आपल्या सुरुवातीला बघा एवढं चांगले म्हणजे कसं लाइटिंग वगैरे नव्हती, म्हणून सुरुवातीचे जे व्हिडिओ थोडेसे हे असेल, पण शिकवण्यामध्ये कुठंच कमी नाही मित्रांनो. बघा तुम्हाला संख्या टॉपिक जमत नसेल तर तुम्ही एकदा समोर पासून म्हणजे एक नंबर लेक्चर पासून तुम्ही शेवटपर्यंत बघत या, तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आज आपण इथं थांबू आणि भाग तिसरा आपण उद्या घेऊ मित्रांनो. आज आपलं भाग 1 आणि भाग 2 तुमचं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला धन्यवाद.